आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। नाम में तब्दीली पर कोर्ट की मोहर सख्त, इंतखाबात के पस मंजर में सियासी हलचल। वजीर आला के खिलाफ सुषमा अंधारे करेगी शिकायत, तशहीरी मुहिम के खिताब पर किया एतराज। अब खबरें तफसील से। औरंगाबाद और उस्मानाबाद के नाम में तब्दीली पर कोर्ट ने मोहर लगाने के बाद लोकसभा इंतखाब के पस मंजर में सियासत में नाम में तब्दीली के मौजू पर असर पड़ा है। इस पर वजीर आला एकनाथ शिंदे ने सख्त अल्फाज में रद्द-ए-अमल जाहिर किया। छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि याच दिवशी हायकोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही नावाला मान्यता दिली आणि समोरच्या विरोधातल्या याचिका फेटाळल्या। याबद्दल मी तमाम संभाजीनगरकरांचं, धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं याचं समाधान व्यक्त करतो आणि हायकोर्टाला देखील मी धन्यवाद देतो की एक मेरिटवर लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन, जनतेचा आवाज लक्षात घेऊन हे जे कोणी कोर्टामध्ये गेले होते, हे कोर्टामध्ये गेलेल्यापैकी जे काही लोक आहेत हे महाविकास आघाडीचे आहेत, याची देखील मला माहिती आणि आपल्यालाही माहिती आहे। त्यामुळे आज एक अतिशय मोठा निर्णय महाराष्ट्रातल्या 2 शहरांचा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक मोठी चपराक या संभाजीनगर च्या नावाला विरोध करणाऱ्यांना लागलेली आहे। यावरून आपल्याला माहित आहे, मी जिकडे जातो तिकडे यश मिळतं आणि मी आता इकडे आलेलो आहे। कालपासून मी सभा घेतलेल्या आहे, त्यामुळे आता माझ्यावर टीका होईल। 2-2 दिवस मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाण मांडून बसले। आता ठाण मांडून बसल्यानंतर मी कार्यक्रम करूनच जातो। तो करेक्ट कार्यक्रम संभाजीनगरमध्ये ज्याचा कुणाचा व्हायचा तो होईल आणि संदीपान भुमरे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने शहरात, ग्रामीण भागात काम करतात। संभाजीनगर हा शिवसेना आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे। बाळासाहेबांचं प्रेम या छत्रपती संभाजीनगरवर होतं आणि छत्रपती संभाजीनगरचं बाळासाहेबांवर होतं। छत्रपती संभाजीनगर हे नाव व्हावं ही बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती, परंतु 2.5 वर्ष ज्यांनी सरकार चालवलं, बाळासाहेबांचा वारसा सांगणारे, बाळासाहेबांचे आणखी काय काय संपत्तीचे वारस हे सांगणारे, जेव्हा ही मुवमेंट केली, सरकारमधून आम्ही बाहेर पडलो, तेव्हा घाई गडबडीमध्ये दाखवण्यासाठी हा संभाजीनगरचा नावाचा डाव रचला, परंतु तो बेकायदेशीर होता। त्यांच्याकडे मेजॉरिटी नव्हती, मेजॉरिटी आमच्याकडे होती, म्हणून आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर हा निर्णय आम्ही घेतला आहे आणि निर्णय घेऊन त्याचा पाठपुरावा केला, केंद्राकडे पाठवला आणि आज हायकोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय। हे तमाम छत्रपती संभाजीनगरकरांचा हा भव्य विजय। रायदही के बाद 3 घंटों में रायदही का इजाफी फीसद जाहिर किया जाता है। ताहम इलेक्शन कमीशन ने 4 यौम के बाद इजाफी वोटों का फीसद जाहिर किया है। इसमें 7% तक रायदही के फीसद में इजाफा करने का इल्जाम शिवसेना ठाकरे ग्रुप की रहनुमा सुषमा अंधारे ने प्रेस कॉन्फ्रेंस में आयद किया है। टक्केवारीमध्ये 3 ते साधारणतः 5.75 एवढी ती टक्केवारी
वाढीव सांगितलेली आहे। फेज 1 मध्ये मेल टर्नआउट हा 66.22% होता, फिमेलचा टर्नआउट हा 66.7% होता, थर्ड जेंडर टर्नआउट हा 31.32% होता आणि ओव्हरऑल जो टर्नआउट होता तो 66.1 होता। तब्बल 3.75% वाढलेली आहे। ही वाढीव मतांची संख्या कुठून आली, कशी आली याची उत्तरं एकदा आम्हाला अपेक्षित आहे, कारण आम्ही कॉप्या करून पास होणारे लोक नाही। आम्ही गेली 2 वर्ष मेहनत घेतोय। स्वायत्त यंत्रणांचा ससेमिरा लागलेला असताना सुद्धा स्वायत्त यंत्रणांचं दडपण काय पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या कच्छपी लागून काम करत आहे। ईडी, सीबीआय आणि इलेक्शन कमिशन या सगळ्यांचाच एकूण पक्षपातीपणा आम्ही बघत आहोत, कारण जे लोक जाहीरपणे पैसे वाटतात, ज्यांचे व्हिडिओज आम्ही ट्वीट करतोय, ज्याची माहिती आम्ही देतोय की ठाण्यामध्ये एक मीनाक्षी महापौर नावाच्या उपमहापौर ज्यांचा पैसे वाटतानाचा व्हिडिओ मी स्वतः ट्वीट केला, ज्याच्यावर एकाही शब्दाने निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला नाही। काल एनसीपीचे नेते रोहित पवार यांनी काटेवाडीमधला पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ ट्वीट केला, त्यावरही कारवाई नाही। तिसरी गोष्ट, काल धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये परांडाच्या बूथ सेंटरच्या समोर समाधान पाटील नावाच्या 27 वर्षीय आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा जो निर्घृण बळी घेतला गेला, त्याच्याही संबंधाने अजूनही सरकारने कुठलीही संवेदना व्यक्त केली नाही। लोकशाहीचा उत्सव चालू असताना जर अशा पद्धतीने खून खराबा होत असेल तर आधीच लोकांची मतांची टक्केवारी ही इतकी खाली आलेली आहे की कालच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये सगळ्यात कमी मतदान हे बारामतीमध्ये अर्थात 47% झालं आहे। 47% लोकांच्या मतदानावर लोकप्रतिनिधी ठरवायचा याचा अर्थ असा की 53% लोकांची मतच विचारात घेतली जात नाही। ईवीएम मशीन के हैक करने की धमकी देने वाले पर पुलिस ने कार्रवाई की है। बाद हज़ार तमाम ईवीएम मशीन महफूज है, ऐसा दावा जिला इंतखाबी डिसीजन ऑफिसर नीज जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने किया है। आज काही वृत्तवाहिनीवर बातम्या प्रसारित झालेल्या आहेत, ज्यामध्ये संभाजीनगर शहरामध्ये ईव्हीएम हॅक करणारा आरोपी मारुती ढाकणे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात पोलीस विभाग सखोलपणे चौकशी करत आहे। प्राथमिक माहितीनुसार त्याचं BA शिक्षण झालेलं आहे, तंत्रज्ञान किंवा विज्ञानाशी त्याचा काही संबंध नाही आहे। सखोलमध्ये पोलीस विभाग चौकशी करत आहे, पण आमच्याकडे जे काम चालू आहे निवडणूक विभागाच्या मार्फत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तयार करण्याचं जे कामकाज चालू आहे, आज मी 3 असेंब्ली सेगमेंटला स्वतः सकाळपासून फिरलेलो आहे। प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः मी तिथल्या कामकाजाची खात्री केलेली आहे। या घटलेल्या घटनेशी आणि ईव्हीएमच्या कुठलाही अर्थार्थी काही संबंध नाहीये। संपूर्ण ईव्हीएम हे अतिशय सुरक्षितपणे उमेदवार किंवा त्यांचे एजंट यांच्या उपस्थितीमध्ये तयार करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे कुठल्याही अफवेला कोणी बळी पडू नये। त्या आरोपीला जे अटक झालेली आहे तो अतिशय भामटा असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे। त्याच्या त्या कृत्याशी आणि प्रत्यक्ष ईव्हीएमशी कुठलाही अर्थार्थी संबंध नाही आहे, सुतराम सुद्धा संबंध नाही आहे। त्यामुळे आपण सर्वांनी निश्चिंत राहावं असं जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मी आपल्याला विनम्र आवाहन करतो आहे। इस मुजरिम ने हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमाओं को ईवीएम मशीन में रद्द-बदल करने का झांसा देते हुए रकम वसूल करने की कोशिश की। पुलिस कमिश्नर ने इसकी वजाहत की। 101 बटालियन मराठा लाईट इन्फंट्री उधमपूर या ठिकाणी कर्तव्यास असलेला मारुती नाथा ढाकणे हा शिपाई 15 मार्च रोजी रजेवर आला होता। त्याच्याकडे रजेचा पास आहे
आणि 15 मार्चपासून तो नगर आणि पुणे या 2 जिल्ह्यामध्ये त्या वास्तव्य होतं. नगर जिल्हा त्याचा मूळ जिल्हा आहे. पुण्यामध्ये त्याची भेट विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे साहेबांसोबत झाली होती. त्या ठिकाणी त्याने श्री अंबादास दानवे साहेबांना अशी ऑफर दिली की त्यांच्याकडे टेक्निक आहे, एक चिप आहे, जी चिप वापरून EVM हॅक होऊ शकतो. त्याच्याबद्दल त्याने 2-3दा 4दा प्रयत्न केल्यानंतर शेवटी विरोधी पक्षनेते महोदयांनी त्यांच्या भावाला सांगून पोलिसांकडे तक्रार केली की त्यांना याबद्दल शंका येते आणि हा कोणीतरी फ्रॉड माणूस असावा असं त्यांना वाटतंय. त्यांच्या तक्रारीमुळे त्याला व्हेरिफिकेशन केलं. आज त्याचा शेवटचा रजेचा दिवस होता, म्हणून तो 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर मागे लागला होता की त्याला पैसे दिले तर तो EVM मॅनेज करेल. परंतु ही सगळं थापा होत्या. पोलीस आयुक्त यांनी स्वतः या आरोपीला इंट्रोगेट केलेला आहे. याच्याबद्दल पोलीस ठाणे क्रांती चौक येथे गुन्हा देखील दाखल झालेला आहे अटेम्प्टेड चिटिंगचा. आणि त्या इंट्रोगेशनमध्ये त्याने रिव्हील केलं की तो BA शिकलेला आहे, त्याला इलेक्ट्रॉनिक्सचं ज्ञानसुद्धा नाही आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज झालं होतं आणि या कर्जबाजारी झाला. त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला कुठून तरी पैसा हवा होता, म्हणून त्या भूलथापा मारून या ठिकाणी आता निवडणुकीचं वातावरण आहे, तर या वातावरणात कुणीतरी त्याला पैसे देईल या अपेक्षेने त्यानं प्रयत्न केला होता. त्याचे जे मोबाईल आहेत ते बाकी तांत्रिक गोष्टींचं विश्लेषण करण्याचं काम चालू आहे. त्याच्या बाकी गोष्टींचं सुद्धा विश्लेषण करण्याचं काम चालू आहे आणि याच्यामध्ये केवळ तो कर्जबाजारी झाला होता म्हणून भूलथापा देऊन तो पैसे काढण्याच्या तयारीत होता असं प्रथमदर्शनी तपासामध्ये दिसून येत आहे. तरी देखील याबाबतीत आम्ही सविस्तर चौकशी आणि तपास पूर्ण करत आहोत. तांत्रिक बाबीत त्याचे मोबाईलचे ॲनालिसिस असेल, त्याच्या मुवमेंट्स असतील, या सर्व तपासून बघण्यात येत आहेत. प्रायमा फेसी हा एक सिंपल चिटिंगचा असा फ्रॉड टाईपचा प्रकार दिसून येत आहे. तरी देखील गांभीर्याने याचा तपास पोलीस प्रशासनातर्फे केला जात आहे. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज. संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखस, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शेदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी. मंडळी, ही सगळे आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्याच शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाद ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. शहर में पानी के अहम मसले को हल करने के लिए 900 मिलीमीटर की नई पाइपलाइन का काम 1 साल के अंदर मुकम्मल कर लिया गया. ताहम पारोडा में जारी नई आबी मरकज के शुरू होने के बाद ही पानी के अय्याम में कमी की जाएगी. इसकी इत्तला म्युनिसिपल कॉर्पोरेशन ज़राए ने दी. शहर के लिए 900 मिलीमीटर की आबी लाइन की वजह से इजाफी पानी फराहम होगा.
पानी फराहमी के मरहले के वक्फे में कमी करने का मंसूबा तैयार किया गया है। हरसूल तालाब का आबी ज़ख़ीरा कम हो रहा है। 900 मिलीमीटर पाइपलाइन का इजाफी पानी मुकम्मल करना अब मुमकिन नहीं है। इस आबी लाइन के लिए फारोडा आबी फ़िल्टर का काम भी शुरू होना ज़रूरी है। जब तक ये आबी फ़िल्टर शुरू नहीं होता तब तक पानी फराहमी करने के अय्याम में कमी करना मुमकिन नहीं है। इसकी इत्तला म्युनिसिपल कॉरपोरेशन ज़राए ने दी। SBI बैंक की कई शाखों में जदीदकारी की जा रही है। इसकी वजह से शहर के तकरीबन सभी CDM मशीन बंद है। इसकी वजह से SBI सारिफीन को दुश्वारियों का मुकाबला करना पड़ रहा है। ऐसी तस्वीर एक माह से नजर आ रही है। वक्त वाहिद में तरमीम और जदीदकारी के नाम पर कौमी बैंक्स की इमारतों में काम शुरू करने की वजह से कई ATM और तकरीबन CDM मशीन बंद पड़ गई है। इसकी दुश्वारी सारिफीन को हो रही है। ग्राहकों को एक ATM से दूसरी ATM पर जाना पड़ रहा है। ऐसी तस्वीर एक माह से शहर में नज़र आ रही है। सड़कों के 2 मकामात पर बंजारा कॉलोनी, समर्थ नगर, रेलवे स्टेशन, दूध डेयरी सिग्नल, जानला रोड से बीड़ बाईपास तमाम मकामात पर SBI बैंक्स के CDM बंद है। चंद बैंक्स की इमारतों में जदीदकारी का काम जारी है। इसकी वजह से शहरियों को दिक्कतों का मुकाबला करना पड़ रहा है। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। नाम में तब्दीली पर कोर्ट की मोहर सख्त। इंतखाबात के पस मंजर में सियासी हलचल। वजीर आला के खिलाफ सुषमा अंधारे करेगी शिकायत। तशहीरी मुहिम के खिताब पर किया एतराज। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।